दत्तोपंत दांडेकरानं पाणी आणलं तीर्थ घेत असताना जोग महाराजांनी सांगितलं, सोन्या मी कशा कशा पद्धतीनं माझं जीवन जगलो आणि आता मला जायचं आहे, मी माझ्या माहेर घरी चाललो, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आणि निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले कानी. हो, माझ्या सावता महाराजानं मला हा मंत्र दिलेला सावता महाराजाच्या शेवटचे जोग महाराजाच्या मुखातले शब्द आहेत आणि त्या नामाच्या ताकदीमुळं मी काळाला जिंकू शकलो, माझ्या आईला दिलेलं वचन पूर्ण केलं. म्हणून त्या जोग महाराजांनी काळाला सुद्धा सोटे मारले. सोटे म्हणजे काय आहे तर मोहरी असते, मोहरी, आणि सोटा म्हणजे धोब्याच्या घरी कपडे बडवण्याकरता जे साधन असतं त्याला सोटा म्हणते. आणि असा सोटा काळाच्या मस्तकावरती आम्ही मारू आणि याचा प्रयोगात्मक स्वरूपामध्ये आम्हाला जोग महाराजांनी प्रयोगात्मक स्वरूपामध्ये आम्हाला सावता महाराजानं हे दिग्दर्शन केलं आणि आमच्यापर्यंत ही भक्ती आणून दिली. म्हणून त्याच्याकरता सावता महाराजांच्या जीवनातली ही आपल्याला दिलेली देणगी अपूर्व आहे. मुलीला जात असताना आई वटी भरून देते आणि देणगी देत असते की बाई तुझा सोन्याचा संसार व्हावा असं वाटत असेल तर सासू सासऱ्याच्या पायपट, कुणाची मर्यादा उल्लंघन करू नको, ही तुला देणगी आहे. आणि त्याच्या माध्यमातून जसं तिचं जीवन परिपूर्ण होतं तसं सावता महाराजांनी आमच्या सारख्याला वाट लावित असताना एकच पदरामध्ये देणगी दिली, समाजाच्या पुढे नम्रतेनं वागा, समाजाच्या पुढे वाकून राहा, समाजाला संदेश आमचा पोहोचता करा. म्हणून त्या सावता महाराजाचा संदेश तुमच्यापर्यंत आणून पोहोचत करण्याचं काम क्रांतीच्या माध्यमातून केलं, प्रतिज्ञेच्या माध्यमातून सावता महाराजांना केलं. म्हणून नामाची या बळे न भिवू सर्वता, आणि कळी काळाच्या माता सोटे मारू, आणि कोणत्या साधनानं मारू ते कीर्तनाचं साधन अभंगाच्या दुसऱ्या चरणात. वैकुंठीचा देव वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, 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 वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. विठ्ठल नामोनी नाचरंगी, 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 विठ्ठल गाऊनी नाचरंगी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, 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 वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. अभंगाचा मतितार्थ खूप मोठा आहे. कीर्तन बी करायला खूप छान वाटतंय. ऐकणारे बी लोक सगळे मोठमोठाले येतात. पण काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादेप्रमाणे
लोकाला काम आहे